काँग्रेसनं समर्थन मागितलेलं नसताना तुम्ही ती आज भूमिका जाहीर केली. नाही, त्यांनी समर्थन मागितलेलं नाही हे बरोबर आहे, पण आम्ही ऑफर केलेली आहे ना. आपण समर्थन दे रहे असं म्हणतो. हाँ, हम दे रहे हैं उनको समर्थन. मग हाच प्रस्ताव शिवसेनेला का नाही उद्धव ठाकरेंच्या? पार्टी जब डिसाइड करेगी तो उसी का भी अनाउंस करूंगा मैं. पार्टी ने अब तक वो डिसीजन नहीं लिया है. बाळासाहेबांना वाटलं ते पार्टीला तुम्हीच आहे बाळासाहेब. मैं आपके सामने पिछले 1.5 महीने से यहीं हूँ. वो बैठ के वहां पर फैसला कर रहे, मैं खाली अनाउंस कर रहा हूँ. सर, वंचितची आधी भूमिका आहे का मग? काँग्रेस आणि सेना आता नको. सर, युती संदर्भात वंचितची आधी भूमिका आहे का? युती संदर्भात मग आमच्या युतीतले आम्ही प्लेयरच नाही आहोत. युतीतले ते तिघे प्लेयर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यावरती वंचित आघाडीवरती कशाला ब्लेम करताय? आम्ही वारंवार तुम्हाला सरळ सांगतोय की भांडणं त्यांची आहे, ते भांडणं मिटवत नाहीत. त्यांच्यामध्ये सीट डिस्ट्रीब्युशन होत नाहीये. तुम्ही आम्हाला धरताय, वेटीस धरताय. महाविकास आघाडीचे प्रस्ताव ही तुम्हाला असं आम्ही त्यांनी दिलेले 3 प्रस्ताव जे आहेत ते आम्ही फेटाळून लावलेले. आम्ही त्याच्या बाबतीत असं व्हेरी क्लिअर आहोत. काय प्रस्ताव? 3 जागेचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही फेटाळून लावलेला आहे. ते जाऊ द्या ना, ते शोधत बसा आपण सगळेजण. बाळासाहेब, सुशील कुमार शिंदेचं स्टेटमेंट आलेलं आहे की आम्ही आंबेडकरांना पाठिंबा मागितलेला नाही, त्यांनी दिला तर ठीक, आम्हाला त्यांच्या पाठिंब्याची काही गरज नाही. खरगेंचं स्टेटमेंट आल्याशिवाय मी कुठल्याही स्टेटमेंटला रिॲक्ट करणार नाही. तुमचं पत्र गेल्याबरोबर इतका लवकर स्टेटमेंट येण्याचा मतीचा अर्थ काय आहे? म्हणजे मला काहीच माहित नाही, तुम्ही त्यांना विचारा. आज राज ठाकरे सुद्धा दिल्लीला भेटून आले, कसं पाहताय? राजकारण आहे, इलेक्शन आहेत, गठबंधन होणार, तालमेल होगा, तो उस तालमेल को मेरे ख्याल से जैसे होगा वैसे स्वीकारना चाहिए. त्याच्यात तालमेल कसा म्हणजे वंचितच्या जागा किती पाहिजे हेच माहित नाही. तालमेल निघणार कसा? त्यांनी उद्या म्हटलं 10 तुम्ही म्हणतात नाही आम्हाला 15 पाहिजे. आम्ही सवाल ऐसा है कि किस आधार पर जो है जितने एमवीए के गठबंधन मांग रहे हैं उसका आधार क्या है? उसने कह दिया, आप लोगों ने मान लिया. हम लोग वंचित है इसलिए आप मानने के लिए तैयार नहीं. आपका मेंटल ब्लॉक है, अब क्या करेंगे उसको? उसी मेंटल ब्लॉक से तो हम राजनीति से लड़ रहे हैं. आप कभी इस बात को मानने के लिए तैयार नहीं है कि वंचित अपने पैरों पे खड़ा हो सकता है, चल सकता है. आपको तो हमेशा लगता है कि उसको बैसाखी की जरूरत है. आप क्या करेंगे अभी? हम कह रहे हैं हम अपने पांव पे चल सकते हैं, आप कह रहे हो नहीं पे बैसाखी लेके ही चलो. अब क्या करेंगे उसको? सर, ये नहीं हुआ तो आखिरकार क्या पूरे 48 जगहों पर अभी हम लोग ने कोई फैसला नहीं किया है. जिस दिन फैसला करेंगे उस दिन आपको पूरी जानकारी देंगे. बाळासाहेब, कोणत्याच टर्म्स अँड कंडिशन शिवाय तुम्ही भाजप विरोधात लढण्याचं अनेक वेळा बोलता, प्रत्येक ठिकाणी बोलता. मग हे नवीन नवीन प्रस्ताव आणि चर्चेचं जे गुराळ चाललेलं आहे हे नेमकं काय आहे? मग याचं माझं गुराळ नाही आहे, त्यांचं चाललेलं नाही. म्हणून असं बीजेपी को हराने के दृष्टिकोण से जो कदम उठाना है वो कदम हम लोग उठाते रहेंगे. थांबणार का काही दिवस? हमने पहले भी कहा था कि आखिरी दिन तक हम लोग रुकेंगे, उसके बाद में हम अपनी पॉलिसी डिसाइड करेंगे. काही महाविकास आघाडीच्या काही लोकांनी तुम्हाला उद्यापर्यंत निर्णय घ्या, मग आम्हाला निर्णय घेण्यात जाईल असं काही तुम्हाला फोन करून केलं? ऐसे मेरे ख्याल से पार्टी के किसी भी पदाधिकारी के पास कोई फोन नहीं आया है, ना कोई संदेश आया है. भारतात स्वतंत्र लढण्याची वेळ आली तर 48 जागा लढणार की किती लढणार? उस वक्त हम लोग तय करके बताएंगे. सध्याची किती आहे? अभी सिर्फ 7 सीटों पे अब सिर्फ 7 सीटों का ऑफर जो है वो हमने कांग्रेस पार्टी को दिया है कि वो बताए कि
हमारी मदद से वो कौन से 7 सीटों पे जीत सकते हैं वो बता दे, उनको आप सिर्फ जाके समर्थन देंगे उनको। बस। नहीं, ये 7 सीटों को लेकर अगर महाविकास आघाड़ी में भी गठबंधन होता है तो क्या हो? अब ना देखिए, हमारा जो है वो 7 सीटों का हमने फैसला जो कम्युनिकेट करना है वो हमने कम्युनिकेट कर दिया है। अब ऐसा है कि कांग्रेस पार्टी को डिसाइड करना है कि ये हमने जो मदद करने की उनको जो ऑफर दी है, स्वीकारना नहीं स्वीकारना कांग्रेस पार्टी की बात है। सर, ऐसा नहीं लगता कि आपके इस प्रस्ताव से आपने कहीं ना कहीं कांग्रेस को एक पशुपेश पर डाल दिया है? क्या आप ऐसा डिसीजन लीजिए, या तो हमारी खुद की सीट 7 सीट, या जो घटक दल है शिवसेना ना, आपने हमारा लेटर नहीं है। हमने ये कहा है कि महाविकास आघाड़ी में से जो सीटें आपके खेमे में आई है उसमें से 7 सीट। ऐसा विषय है सर, कहीं भी हमारे स्टेटमेंट में और कहीं भी हमारे लेटर में आप दूसरा अर्थ निकाल सकते हो, ऐसा कोई रखा नहीं है हमने। सर मान लीजिए इसमें अगर 7 सीटों के लिए ऑल ओवर इन मराठी। आज टू सर मान लीजिए 7 सीटों में अगर अकोला के लिए वो समर्थन मांगती है आपका, तो आप क्या करेंगे? पार्टी डिसाइड करेगी अपने कारण बाळासाहेब मी मराठीत सांगतो, म्हणजे फायदा होईल सगळ्यांना की मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही काही तासापूर्वी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये काही गोष्टी आम्ही नमूद केल्या नाहीत, म्हणून आपल्यासमोर त्या ठिकाणी असताना मांडतोय की महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत 10 जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे। कोण कोणाला सोडायला तयार नाही अशी परिस्थिती आहे। 5 जागा या शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे, त्यांनी सोडलेल्या नाहीत। अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। या जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाने असणारी भूमिका ही घेतली की आपण महाविकास आघाडीतल्या हिश्श्याला ज्या जागा येतील त्या जागेपैकी 7 जागा काँग्रेस पक्षाने आम्हाला कम्युनिकेट करावं की आमच्या मदतीने ते जिंकू शकतात। त्या 7 जागेंमध्ये, त्या 7 मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी परिस्थिती आहे। आघाडीच्या संदर्भात आमचं काही भाष्य नाहीये, आमचं काही मतही नाहीये। आम्ही असणारा आता काँग्रेस पक्षाला 7 जागेंवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या पुढे मांडलेला आहे। त्या 7 जागा कुठल्या ते त्यांनी ठरवावं। आपण जसं म्हटलं की त्याच्यामध्ये अकोला असेल, पक्ष म्हणून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल, तो कम्युनिकेट केला जाईल। 7 जागेंची जी ऑफर आहे ती आमची कायम आहे, शेवटपर्यंत राहील, एवढं आम्ही त्या ठिकाणी सांगतो। बाळासाहेब, सांगलीच्या जागासाठी संजय राऊत म्हणतात की कोणी जर स्वतंत्रपणे भाजपला म्हणजे त्यांना मदत करायला तयार असेल तर आमची काय अडचण नाही, आम्ही काय त्यांना रोखू शकत नाही। प्रश्न असा आहे की जे बीजेपी बरोबर झोपून आलेले आहेत त्यांनी आम्हाला असणारा शहाणपणा किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घराला शहाणपणा शिकवू नये। सर, भारतातल्या सर्वात मोठ्या पक्षाला भाजपला फोडतोडचे राजकारण करून अनेक पार्ट्यांचं समर्थन घेऊन महाराष्ट्रात इलेक्शन निवडणूक लढवावी लागते, याकडे कसं?
आम्ही असं म्हणतोय, जी काही ताकद आम्ही उभी केलेली आहे, वंचित बहुजन आघाडीने ताकद उभी केलेली आहे, त्याच्यामुळे असं पूर्णपणे बीजेपी महाराष्ट्रामध्ये ढासळलेली आहे आणि जिंकण्यासाठी त्यांना असणारा पक्ष फोडणं, व्यक्ती घेणं याच्याशिवाय आता असणारा गत्यंतर राहिलेलं नाही. भारतीय जनता पक्षामधले जे अधिकृत कार्यकर्ते आहेत, क्रियाशील कार्यकर्ते आहेत, ज्यांनी असणारा भारतीय जनता पक्ष आपल्या मेहनतीने आणि घामाने पूर्णपणे उभा केला, त्यांना आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे की भारतीय जनता पक्षामधले खरे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षातले खरे कार्यकर्ते की भारतीय जनता पक्षामधले असणारे उपरे यांना निवडून आणायचं आहे, याचा त्यांना निर्णय करावा लागेल असं मी त्या ठिकाणी मानतोय. बाळासाहेब, तुम्ही आता औरंगाबादला बोलताना, संभाजीनगरला बोलताना तुम्ही म्हटलं होतं की काँग्रेसने यावेळेस मुस्लिम उमेदवार जर दिला तर लोक मर्डर करतील काँग्रेसचा. तीच काँग्रेस ज्यांना तुम्ही आज मैत्रीचा प्रस्ताव दिला, तुमच्या विरोधात मुस्लिम उमेदवार उभा करण्याच्या चाचपणीकरता हालचाली सुरू आहे मी काँग्रेसमध्ये. असं तुम्हाला ही स्टेटमेंट कुठून आलं मला माहित नाही, पण मी असं त्या ठिकाणी म्हणालो होतो की जे काही काँग्रेसमधले आणि इतर ह्याच्या मुस्लिम समाजामधले जे आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाला असणारं हे केलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांना विरोध करणाऱ्या राजकारणामुळे आणि 2 वेळा मुस्लिम कॅन्डिडेट दिल्यामुळे देशभरामध्ये काँग्रेस पक्षाचा जनाधार हा घसरत पुन्हा पायावरती त्या ठिकाणी येत नाहीये. यावर्षी पुन्हा तुम्ही असणारा हा खेळ केलात तर काँग्रेस पक्ष जो आम्हाला जवळचा वाटणारा पक्ष आहे त्याचा जनाधार देशामध्ये अजून खाली गेल्याशिवाय राहणार नाही. ही वॉर्निंग जी आहे हे अकोल्यातल्या काही काँग्रेसमधले मुस्लिम आणि जनरल मुस्लिम यांनी काँग्रेस लिडरशिपला दिले, याच्याबद्दल मी वक्तव्य केलं होतं. पुन्हा तिसऱ्यांदा तसंच होण्याची चाचपणी केली जाते बाळासाहेब. असेल, ही शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये काही घडतं, तुम्हाला फेस करावं लागतं, चिंता करत बसायचं नाही. बाळासाहेबांना वाटतं का तो जनाधार कमी होईल काँग्रेसचा म्हणून, असं जर झालं तर? माझं म्हणणं नाही, त्यांनी सांगितलेली मी तुम्हाला असं तर त्यांचे वाक्य रिपीट केले, माझं वाक्य काहीच नाही रिपीट केलेलं आहे. सांगलीची जागा काँग्रेस लढणार असं नाना पटोलेंनी जाहीर केलं. तो त्यांच्यातला इश्यू आहे. वंचित क्लेम करणार आहे का? आमची बोलणी झाल्यानंतर मग आम्ही काय करायचं ते ठरवू ना. तुमचा उमेदवार जो तुम्ही तुमच्या मनात होता चंद्रहार पाटील, तो ठाकरेंनी पळवला आणि ठाकरेंबद्दलची आता अलीकडली जी भूमिका आहे, कदाचित तुमच्यामध्ये जे दरी निर्माण झाली, कदाचित त्या गोष्टी त्याला काही कारणीभूत आहेत का? माझं म्हणणं असं आहे की आम्ही जिथे असताना चर्चेलाच बसलो नाही, आमच्याला असताना हँडओव्हर केला जातोय, तिथे असताना दरी येण्याचा प्रश्नच नाहीये. यारने ही लूट लिया घरी यार अशी भावना कुठं आहे का म्हणलं दोन पक्षांच्या मैत्रीत? चंद्रहार हा काही ज्याला आपल्याला म्हणता येईल की इश्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. युतीचे शेवटच्या घटकेपर्यंत दरवाजे उघडे आहेत? माझे उघडे आहेत, आमचे दरवाजे उघडे आहेत. चलो, थँक्यू. बाळासाहेब, राजेश पहिल्यांदा प्रवेश केला. ओके, बऱ्याच जणांनी केला. आमच्या वाट्याला आली तर आम्ही लढवणार. कारण बरेच कार्यकर्ते आणि नेते तुम्हाला भेटले. हो, ते बरेच नेते सकाळी येऊन गेले. त्यांनी असं आग्रह धरला की बाबा बुलढाणा ही आपल्याकडे मागून घ्यावी, कारण का आपल्याला मागच्या वेळेस 2.25 लाखाच्या आसपास मतं मिळाली होती, त्याच्यामध्ये सीट मागून घ्यावी असं ते सांगण्यासाठी आले होते. ती स्पर्धी चंद्रपूरला राहील.
असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपण लढलं पाहिजे, तो पक्षाकडे मागत असतो. त्याच्यामुळे असं पक्षाने ठरवायचं की वरती फॉरवर्ड करायची की नाही. बाळासाहेब, रविकांत तुपकर तुमच्या संपर्कात आले, येऊन भेटून गेले. पुढे काही प्रस्ताव वगैरे? नाही, काही प्रस्ताव नाही, फक्त भेटून गेले. चर्चा काय? चर्चा नाही, त्यांच्या एक्सटर्नमेंटच्या कारवाई चाललेली आहे त्याच्याबद्दलची चर्चा झाली. त्यांनी जर पाठिंबा मागितला तर तुम्ही विचार करणार का? पक्ष ठरवणार, आमचे कार्यकर्ते तिथे उमेदवार कोणाला द्यायचं काय द्यायचं ते ठरवतील, त्या प्रमाणात आम्ही वागणार. बाळासाहेब, तुम्ही म्हणाल तसं होणार ना? माया मनाचं असं जर असतं ना ते लय लवकर घडलं असतं. म्हणून मला इथे बसवलंय, आम्ही सगळं बघतो. म्हटलं बघा, पण धुरा तुम्ही कधी सांभाळणार आहात? प्रचाराची धुरा माझ्याकडेच आहे. चालेल.